आज आपल्याला करायची आहे कवठाची चटणी। या दिवसात मार्केटमध्ये भरपूर कवठ येतात, अतिशय पौष्टिक असतात। कवठ स्वच्छ पाण्याने धुवून फोडून घ्यायचे आहेत। फोडून मधला मौगर बाजूला काढून घ्यायचा आहे। माझ्याकडे इथे लहान साईजचे 5 कवठ होते, ते सगळे फोडून झाले आहेत। आता त्याच्या कठीण भागावर थोडासा गर असतो, तो पण आपण चमच्याने काढून घेऊ। कवठाचा गर मुसळीने हलक्या हाताने चेचून घ्यायचा आहे। त्याच्यातल्या बिया फोडायच्या नाहीयेत, फक्त आपल्याला गर मॅश करून घ्यायचा आहे। त्यात काही जाड काड्या वगैरे आल्या तर त्याही बाजूला करून घेऊ। बिया आपण तशाच ठेवणार आहोत, कारण त्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स असतात। स्मूथ असा गर आपला तयार आहे। आता आपल्याला हा गर मोजून घ्यायचा आहे। मेजरमेंटनुसार गर 1.5 वाटी भरलेला आहे। जितका गर आहे तितकाच गूळ आपण घालणार आहोत। गर आणि गूळ चांगला मिक्स करून घेऊ, म्हणजे गुळाला पाणी सुटून ते थोडंसं पातळ होईल। त्यात आता आवडीनुसार तिखट आणि मीठ आपल्याला मिक्स करायचं आहे। मी इथं 2 चमचे मिरची पावडर, तसेच अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ वापरलेलं आहे। सगळं छान मिक्स करून घेऊ। सगळं मिक्स झाल्यावर एकदा टेस्ट करून काही कमी जास्त असेल तर तुम्ही ॲड करू शकता। इथे आपली चटणी तयार आहे आणि ही तुम्ही आठवडाभर सुद्धा काचेच्या भांड्यात ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। रेसिपी तुम्ही इथपर्यंत पाहिली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।